आज मी बनवलं आहे भुना चिकन. चला मग बघूया याला मी काय काय साहित्य वापरलं आहे ते. तर मी चिकन घेतलं आहे 700 ग्राम. त्याला स्वच्छ धुवून कटिंग करून घेतलेलं आहे. त्याला काळी मिरी आणि मीठ लावून पहिला मी मॅरिनेट करून घेत आहे छान असं. बघू शकता मॅरिनेट झालं ते. तोपर्यंत आपण मसाला काढूया. अख्खे गरम मसाले तेलात ॲड केले. त्याच्यानंतर 4 ऑनियन छान असे कटिंग करून घेतले. त्याच्यासोबत टोमॅटोसुद्धा ॲड करत आहे. टोमॅटो आणि हिरवी मिरची चांगलं भाजून घेतलं आहे आणि मी लसूण आणि अद्रकसुद्धा ॲड केला आहे. टोमॅटो सॉफ्ट नरम होईपर्यंत आपल्याला मसाला मस्त असा भाजून घ्यायचा आहे. मसाला मी थंड करण्यासाठी ठेवला आहे प्लेटीत काढून. तोपर्यंत दही मी चिकनला मॅरिनेट करत आहे. दही घेतलं आहे. थोडीशी हळद, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, धनिया पावडर, 2 चमचे जिरा पावडर, 1 चमचा आणि चिकन मसाला ॲड केला आहे. छान असं मिक्स करून घेत आहे मॅरिनेट. तोपर्यंत आपले 20 मिनटं झाले आहे. मसाला पण थंड झाला आहे. चला मग आपण बनवूया आता भुना चिकन. तर मी ऑइल ॲड केलं आहे आणि त्याच्यानंतर मॅरिनेट केलं होतं चिकन ते छान असं भाजून घेत आहे. तेल सुटेपर्यंत झाकण लावून स्टीम देऊन 10-15 मिनटं तोपर्यंत इथे मसाला पिसून घेत आहे. बघू शकता तेल सुटेपर्यंत आपलं चिकन छान असं भाजून झालं आहे भुना चिकन. त्याच्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून चिकनला आपण शिजून घेऊया. मसाला पिसला आहे तोसुद्धा ॲड करून छान असं चिकन भुना शिजून घेऊया. मसाला ॲड केला आहे. मिक्स करून 10 मिनटं आपण सर्व मिश्रण मिक्स करून चिकन अजून 10 मिनटं शिजून घेऊया. बघू शकता आपला मसाला छान शिजला आहे कडेपर्यंत आणि थिक आणि मस्तपैकी ग्रेव्ही झाली आहे आपली. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करत आहे. रेसिपी आपली रेडी आहे चिकन भुना मसाला.